त्या राजानं ठरवलं सगळे सुखी आहेत आणि येताना रथात बसल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, प्रधानला म्हणले, प्रधान वाड्याकडे जायचं नाही, रथ वळवा. कुठं जायचं? कारागृह आपलाय, म्हणजे आजच्या भाषेत जेल, कारागृहाकडे जाऊया. प्रधान म्हणले का हो? म्हणले ते जे कैदी आहेत ना ते आज दुःखी आहेत. आज माझ्या वाढदिवसानिमित्त सगळे सुखी झाले पाहिजेत, सगळे आनंदी झाले पाहिजेत, जाऊया तिथं आपण त्यांना मुक्त करूया, म्हणजे सोडूया. प्रधान म्हणले आता राजाच्या पुढं काय बोलायचं, लक्षात घ्या सत्ते पुढे काय चालत नाही, हा अनुभव आहे सगळ्यांना. राजानं सांगितलं ठीक आहे म्हणले. प्रधानानं रथ वळवायला सांगितला, सारथ्यानं रथ वळवला, जेलच्या दारामध्ये गेले, कैद्यांना सगळ्या बोलवलं, सगळ्यांना असं अगदी ओळीनं बसवलं. राजेश साहेब तुम्हाला सोडून देणार आहेत वगैरे वगैरे याची प्रस्तावना प्रधानानं काहीच केलेली नव्हती. फक्त प्रधानानं जाताना राजाला सांगितलं, हे बघा सोडायला माझी अनुमती आहे, पण अगदी विचारू तरी त्यांना, मग आपण सोडूया. कैद्यांना बसवलेलं होतं, तो जेलर फिरत होता. राजेश साहेब आले. आल्यानंतर एक 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 कैदी उठून उभा राहायचा. पहिला कैदी उभा राहिला, नमस्कार केला. तर आता त्यानंच बंदीत टाकलंय, सोडणार तोच आहे, पण याला माहिती नाही. पण तो म्हणतो, राजेसाहेब म्हणतात कसं काय, बरं आहे का, तुझी इच्छा काय आहे? तो म्हटला इच्छा माझी काय नाही म्हटला, पण मागचा जेल चांगला होता, म्हणजे याच्या पूर्वीचा तालुक्यावरचा जेल जो होता ना तो चांगला होता. इथं आल्यापासून ढेकणानेच पिडले, तेवढं ढेकणांचं औषध जर मारलं तर बरं होईल. प्रधान म्हटला बस खाली. तो बसला. पुढचा कैदी उभा राहिला. त्याला विचारलं प्रधान तुझी इच्छा काय आहे? तो म्हटला रात्रभर मला झोप लागली नाही, कारण जी रजई दिली अंगावर ती फाटकी आहे. तोंडावर घेतलं तर पाय बाहेर पडतोय, पायावर घेतलं तर तोंड उघड राहते, झोप नीट लागत नाही, अंथरुणाची तेवढी व्यवस्था चांगली झाली तर बरं होईल. तिसरा कैदी उठला. त्याला प्रधान तुझी काय इच्छा आहे? तो म्हटला चटईवर झोपायला लागते, त्याच्यापेक्षा गादी जर व्यवस्था केली तर बरं होईल. असे एक 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 सगळ्यांना सांगत होते. अगदी शेवट्याला प्रत्येकाचा विचारत होते. कोण म्हणत की जेवण चांगलं चवीचं द्या, कोण म्हणत होतं मीठच कमी असते, कोण म्हणते चटणीच कमी आहे, तो म्हणतो, एक जण म्हणतोय दही खरडा भाकरी दिले तर लई चांगला आहे. हे असं सगळं एक प्रत्येक जण सांगत होता. शेवटी प्रधान राजा दोघं जण चालले. शेवटचा कैदी उठून उभा राहिला. त्याला प्रधानाने विचारलं तुझी इच्छा काय आहे? तो म्हणला महाराज माझी एकच इच्छा आहे, यातून मला फक्त मुक्त करा. विठ्ठल विठ्ठल प्रधानाने सांगितलं राजेश साहेब ही सगळी आहे तशी परत टाकात, एकट्यालाच बाजूला करा. का? फक्त त्याची एकट्याची इच्छा आहे, मला जेलमध्ये नको, मला याच्यातून मुक्त करा.